आणि अनेक प्रत्यक्षदर्शी आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत जे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सध्या जे तिथे संपूर्ण मेडिकल कॉलेजच्या या आवारामध्ये पोहोचलेले आहेत त्यांना रडू कोसळत आहे। आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेला आहे। ही संपूर्ण बारामतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणारे दादा आज आमच्यात नाहीत। खरं तर हे अतिशय वाईट घटना आहे ही आमच्यासाठी। इतकी सुजलाम सुफलाम बारामती केल्यानंतर अचानक असं दादांची एक्झिट हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये। देवाने आमचा देव चोरलाय आज। सुद्धा दादा म्हटलं की लहान लहान पोरं सुद्धा दिसले तरी म्हणतात ते आमचे दादा आहेत आणि आज आम्हाला दादा सोडून गेले तर सगळ्यात मोठं दुःख आमच्या आलेलं आहे। 9 वाजल्यापासून इथे तरी आम्हाला दादा दिसत नाहीयेत। बारामती दादा झाली, परकी झाली, बारामती परकी झाली। दादा तुम्ही परत या हो दादा प्लीज, दादा तुम्ही परत या ना हो दादा तुम्ही परत या। माझ्या संग 2 शब्द चांगले बोलले होते दादा, माझ्या पोरींना विचारले होते तुझ्या पोरींचं कसं आहे, मला सोनाबाई काळे तुझ्या पोरींचं कसं आहे, मी सांगितलं दादा कोल्हापूरला 1 दिली, साताऱ्यात 1 दिली, मला म्हणलं शब्द चांगलं आहे का ग मुलींचं, हो म्हणलं माझ्या मुलींचं दादा चांगलं आहे अशी बोलला दादा मला। दवाखाने असते गरीब के साथ ही थे दादा, ऐसा नहीं होने मांगता था दादा को। दादा हमारे बारामती की शांति, दादा हमारे बहुत अच्छे थे, सब व्यवस्थित कर। आमच्या घरातला माणूस होता, महाराष्ट्राचा कोहिनूर आज हरपलाय। दादा हा महाराष्ट्रावर प्रेम करणारा होता, फक्त बारामती करत नाही तर आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्ते प्रेम करणारा आमचा दादा होता। आमचा दादा गेला म्हणजे आमच्या घरातला माझा मोठा भाऊ गेल्यासारखा झालेला आहे। आज अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे, घडून आणण्याची सखोल चौकशी या ठिकाणी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। खरोखर ती घटना घडली का घडून आणली हे आम्हाला फक्त कळलं पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे। आज आमचा कोहिनूर हिरा आज आमच्यातून निघून गेलेला आहे। तर सध्या इथे दृश्य आपण बघतोय, आता मोठ्या प्रमाणात सगळं महत्त्वाचे नेते जे आहेत ते या मेडिकल कॉलेजच्या आवारामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे तेव्हाची ही दृश्य आहेत। एकीकडे शरद पवार हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, प्रतिभा पवार या देखील तिथे पोहोचलेल्या आहेत, तसंच सर्व कुटुंबीय म्हणजेच त्यांच्या पत्नी आणि तसंच सुप्रिया सुळे या देखील आता तिथे दाखल होत आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः मोठ्या संख्येनं सगळे महत्त्वाचे राजकीय नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तसंच आसपासच्या भागातील अनेक कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या गर्दीमधल्या अनेकांच्या भावना जेव्हा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रज्ञा, तेव्हा प्रत्येक जण हे सांगतोय की आमचा देव माणूस हरपलेला आहे आणि आज बारामतीची शान हरपली असं प्रत्येक जण सांगतो। दुसरीकडे या रुग्णालयाचा जो संपूर्ण रस्ता आहे तो नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी असेल किंवा कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेलेला आहे, कारण अनेक नेते आता रुग्णालयामध्ये पोहोचत आहेत। दुसरीकडे अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। बारामतीत रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी आज झालेली आहे। काही वेळापूर्वी शरद पवार हे पोहोचले, कुटुंब जे आहे पवार त्यातले अनेक सदस्य दाखल झालेले आहेत आणि आता पोलिसांचा ताफा सुद्धा तिथे पोहोचलेला आहे, कारण काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे दाखल होणार आहेत। नक्कीच, आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचतील। सध्या आपण ही दृश्य बघतोय, ज्या दृश्यांमधनं सगळे महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे सुद्धा निघालेले आहेत अशी माहिती सध्या मिळते आहे आणि त्यामुळेच या नेत्यांच्या अर्थातच मोठ्या प्रमाणात भाऊगर्दीमध्ये अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते हे देखील इथे उपस्थित आहेत आणि हे सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते जाणून घेऊ इच्छितात की नेमकं काय घडलेलं होतं, अजित पवारांसोबत नेमकी अशी कशी घटना घडू शकते की ज्या विमानातून अजित पवार गेल्या अनेक काळापासून वारंवार प्रवास करतायत तेच विमान कोसळलं कसं, असा सवालही उपस्थित केला जातोय। आणि त्यामुळे ही घटना जी घडलेली आहे ते पचवणं, हे सत्य पचवणं आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे, अवघड आहे आणि अनेकांचा तर यावर विश्वास बसत नाही असंही त्यांनी बोलून दाखवलंय। मात्र या रुग्णालयाच्या आवारामध्ये आता हळूहळू गर्दी प्रचंड वाढतीये। उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि राज्याच्या राजकारणातले अनेक महत्त्वाचे नेते आता इथे धाव घेत आहेत। राज ठाकरे काही वेळात पोहोचणार आहेत असं समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी बारामतीत आले आहेत आणि ते आता रुग्णालय आवारामध्ये सुद्धा येतील।
दुसरीकडे इथे अँब्युलन्स आहे आणि त्या मागे पोलिसांचा एक ताफा सुद्धा पाहायला मिळतोय, कारण या रुग्णालयाच्या आवारामध्येच मोठी गर्दी झालेली आहे आणि ती गर्दी आता आटोक्यात आणण्यासाठी सगळ्यांच्या ज्या भावना तीव्र आहेत त्यांना सगळ्यांना सांभाळण्यासाठीच प्रशासनासमोर हे मोठं आणि महत्त्वाचं आव्हान आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी एक अपडेट हाती येते. उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आताची महत्वाची बातमी आपण बघतोय. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावरती आणि रुग्णालयातनं हे पार्थिव बाहेर काढलं तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि पार्थिव ज्यावेळेला बाहेर काढलंय त्यावेळेला त्या अँब्युलन्सच्या भोवताली झालेली ही गर्दी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना ज्या आहेत की एकदा तरी आम्हाला त्यांचं अंत्यदर्शन घडू द्या, त्यासाठी जमलेलाच हा मोठा जनसमुदाय आहे. आणि सध्या हा प्रचंड जनसमुदाय आटोक्यात आणणं हे मात्र प्रशासनासमोर एक मोठं आव्हान आहे. एक शेवटचा निरोप देण्यासाठी, एक शेवटची झलक आपल्या नेत्याची पाहण्यासाठी ही गर्दी लोटलेली आहे आणि आमच्या घरातला हा सदस्यच आहे अशी भावना हे व्यक्त करतायत. कारण कायमच अजित पवार यांनी सुद्धा म्हटलेलं होतं बारामती हे माझं अख्खं कुटुंब आहे आणि प्रत्येक इथला हा माझ्या घरातला सदस्य आहे, असंच त्यांनी प्रत्येकाला वागवलेलं होतं आणि त्याचीच प्रचिती आपल्याला इथे पाहायला मिळतेय. त्यांचं पार्थिव हे रुग्णालयामधनं बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि हीच अँब्युलन्स आता या रुग्णालय आवारामधून मार्ग काढून पुढे जाते. विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. आणि या संदर्भात पवार कुटुंबियांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर सकाळी 11 वाजता अजित पवार यांना शेवटचा निरोप दिला जाईल आणि त्यासाठीची सगळी जी तयारी आहे ती पवार कुटुंबियांकडनं केली जाणार आहे. तर या सगळ्या संदर्भात पवार कुटुंबियांशी बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माध्यमांसमोर बोलताना सांगितलेलं होतं. उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत आणि विद्या प्रतिष्ठानमध्ये हे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवलं जाईल. कारण बारामतीच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांना मानणारा प्रत्येक जण आज त्यांना पाहण्यासाठी किंवा एक शेवटचा निरोप देण्यासाठी तिथे बारामतीमध्ये पोहोचतोय आणि ही भेट घेण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी उद्या अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाईल. तर ही दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये अँब्युलन्स या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि तिथे अँब्युलन्स मधील पार्थिव बाहेर काढून ठेवलं जाईल आणि अंत्यदर्शनासाठी, कारण सर्वसामान्य नागरिकांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती आणि म्हणूनच या कार्यकर्त्यांना त्यांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटलेला आहे. त्यांच्या भावना लक्षात घेत या एका शेवटच्या काळामध्ये आपल्या लोकनेत्याचं दर्शन घेता यावं यासाठीची ही सुविधा करण्यात आलेली आहे. सध्या ही अँब्युलन्स आपण पाहतोय दाखल करण्यात आलेली आहे आणि अमर रहे अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या होत्या. अजित पवार अमर आहे अशा जोरदार घोषणा रुग्णालयाच्या आवारामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केली त्यांच्या मार्फत पाहायला मिळतात. इथे मोठा जनसमुदाय हा लोटला, रुग्णालय परिसरामध्ये आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला सकाळी अपघात झाल्यानंतर आता ज्या घटनास्थळी हे विमान क्रॅश झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी या विमानाचा ब्लास्ट झाला त्या ठिकाणी ही फॉरेन्सिक टीम जी आहे ती आता दाखल झालेली आहे आणि या सर्व ठिकाणाची पाहणी जी आहे ती केली जाते. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी हे फॉरेन्सिकचं एक्सपर्टचं पथक जे आहे ते आता दाखल झालेलं आहे आणि हे जे विमान आपण बघतोय की हेच ते विमान आहे जे सकाळी 8:50 सुमाराला गोजूबावी या ठिकाणी ही जी समोरची धावपट्टी आपण बघतोय या धावपट्टीवरून न धावता ते साईडला फिरलं गेलं आणि याच ठिकाणी त्याचा ब्लास्ट झाला. या विमानामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि त्यांच्याबरोबर इतरही 5 लोक होती. या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह त्या सर्व लोकांचं निधन झालेलं आहे.